सर्वेभ्य नमो नमः। मम नाम शिंदे अमोलः अस्ति। लातूर नगरे महाराष्ट्र राज्ये भारत देशे शारदा संस्कृत क्लासेस् इति नाम्ना विशेष वर्गं चालयामि। सर्वेभ्यः गुरुभ्यः नमः। अहम् अधुना अस्मि संस्कृत भाषायां किंचित् संभाषणं कर्तुं शक्नोमि। तस्य सर्वं श्रेयं मम गुरुं प्रति गच्छति। अतः अहं तेषां मनःपूर्वकम् आभारं व्यक्तं करोमि। अधुना संस्कृत प्रतिज्ञा, प्रत्येकानां शब्दानाम् उच्चारणं कथं करणीयं, तथा च विसर्गस्य अनुस्वारस्य प्रयोगः यत् भवति तेषाम् उच्चारणं कथं भवति एतस्य ज्ञानं वयं स्वीकुर्मः। आज जवळपास 17 ते 18 वर्षापासून लातूर नगरामध्ये, लातूर शहरामध्ये संस्कृत विषय अध्यापनाचं कार्य करतोय। तर त्या दृष्टिकोनातून आपल्या समोर आता एक प्रतिज्ञा, संस्कृत प्रतिज्ञा आपल्या समोर सादर करतोय। उच्चारणाचा आणि श्लोक उच्चारणाचा आणि लिखाणाचा महत्त्वपूर्ण नियम असा आहे की संधियुक्त श्लोकांचं वाचन करणं आवश्यक आहे। त्याचबरोबर संधियुक्त त्यांचं लिखाण सुद्धा करणं आवश्यक आहे। पण अन्वय लिहिताना किंवा प्रश्नांची उत्तरं लिहित असताना मात्र संधी विग्रह करूनच उत्तर लिहिणं अत्यंत आवश्यक आहे। पहा, भारतो मम देशोऽयं भारतीयाश्च बांधवाः परानुरक्तिरस्मिन् मे देशेऽस्ति मम सर्वदा समृद्धा विविधाच्छास्य या देशस्य परम्पराः सन्ति ताः प्रतिमे नित्यमभिमानोन्नतं शिरः प्रयतिष्ये सदा चाहमासादयितुम् अर्हताम् येन तासां भविष्यामि श्रद्धायुक्तः पदानुगः सम्मानयेयं पितरो वयो ज्येष्ठान् गुरुंस्तथा सौजन्येनैव वर्तेय तथा सर्वैरहं सदा स्वकीयेन हि देशेन स्वदेशीयैश्च बान्धवैः एकान्तनिष्ठमाचारं प्रतिजानेहि सर्वथा एतेषामेव कल्याणे समुत्कर्षे तथैव च नूनं विनिहितं सर्वं सौख्यमात्यन्तिकं मम सौख्यमात्यन्तिकं मम। आता या प्रतिज्ञेचा अर्थ तर आपल्याला मराठीमधला काय आहे, हिंदीमधला काय आहे हे तर आपण सर्वजण ज्ञात आहात, आपणा सर्वांना माहितीच आहे। फक्त संस्कृत श्लोकांचा, शब्दांचा उच्चारण कशा पद्धतीनं करायचं यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे। यूट्यूबवर आपण शारदा संस्कृत क्लासेस तसेच अमोलराव शिंदे हे 2 चॅनल आपले आहेत। त्या दृष्टिकोनातून आपण त्यावरील सुद्धा व्हिडिओ आपण पहा। आवडले तर आवर्जून इतरांसाठी पाठवा, शेअर करा। आणि जर कुणाला संस्कृत संदर्भात काही अडीअडचणी असतील तर आपण फोनच्या माध्यमाने किंवा प्रत्यक्ष वगैरे आपण भेटून चर्चा करू शकता। त्याचबरोबर ऑफलाईन आणि ऑनलाईन ट्युशन सुद्धा आम्ही चालवतो। मग ते CBSEचे असतील, स्टेट बोर्डचे असतील, BMSच्या विद्यार्थ्यांसाठी असेल किंवा जे नवोदित म्हणजे ज्यांचं BA MA वगैरे झालेलं आहे पण संस्कृत संभाषण किंवा विद्यार्थ्यांना शिकवायचं कसं याचं ज्ञान नसेल तर असेही आमच्या संपर्कात अनेक जण असतात। तर त्यांनाही आम्ही अध्यापन नाममात्र शुल्क घेऊन आम्ही अध्यापनाचं कार्य करतो। मग ते कुठेही शाळेवर पुन्हा ट्युशन वगैरे चालवू शकतात, शाळेवर जाऊन कार्य करू शकतात। आणि जे शाळांमध्ये शिकविणारे शिक्षक लोक आहेत किंवा कॉलेज महाविद्यालयामध्ये तर त्यांना सुद्धा जर संस्कृत संदर्भात जर काही मार्गदर्शन घ्यावंसं असं वाटलंच, तसे तुम्ही विद्वान आहातच ऑलरेडी, पण कुठेतरी जर तुमच्या मनाला वाटत असेल की आपण शिकवल्यामुळं आपल्याला समाधान लाभत नाही, असे एक 10-12 शिक्षक सुद्धा आमच्या हातावर शिकलेले आहेत। त्यांनाही एक 10 ते 15 दिवसामध्ये आम्ही बऱ्यापैकी त्यांना म्हणजे अध्यापनाचं मार्गदर्शन केलेलं आहे।
आणि याचं सगळं काही श्रेय माझ्या गुरुला जातं. परमपूज्य आदरणीय आमचे रामदासजी गुरुवर्य त्यांना जातं. आणि गुरुला आयुष्यामध्ये कधीच विसरू नये, कारण गुरुने आपल्याला, मग तो कोणत्या का स्वरूपात असेना, पण जो गुरु आपल्याला मिळतो त्या गुरुच्या माध्यमानं आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडतो. आता शिकवायला कुणीही चलतीवर काहीही शिकवतं, पण ज्यांच्यामुळं आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल झालेला असतो, आपल्या सवयीमध्ये बदल झालेला असतो, आपल्या उच्चारणामध्ये, आपल्या वागण्यामध्ये, वर्तनामध्ये, आपल्या विचारामध्ये परिवर्तन घडलेलं असतं, तोच खऱ्या अर्थानं सर्वश्रेष्ठ गुरु असतो. आणि अशा व्यक्तिमत्वाला आपण कधीही विसरता कामा नये. मोबाईल नंबर 98 220 95 760. संपर्क करू शकता कधी.